ज्यावेळी मैदान असायची त्यावेळी मोठं लक्ष एवढ्या स्पीडनं पळायचं, त्यामुळे आता थोडंसं वय झाल्यामुळे तो काही वेळाने बसला, कारण त्याचं पाय थोडं दुखतायत किंवा सूज जिंकणार हे ठरलेलंच असायचं. हा असं मोठ्या लक्षाच्या मालकीनबाईंचा नाही तेव्हापासून त्याचं ध्यान झालं तर रात्र रडते कशी लावला, म्हणजे माणसं जीव कशी लावते ते असं लक्षात जीव लावला. आणि काकी नक्कीच जी पैदास आहे ना ती नक्कीच तुमचं नाव कराड याच्यामध्ये 20-30 फुटाचं अंतर राखून तो सामना जिंकायचा. म्हणजे हे वेगळे पण कमिटीची किंवा गावची गाडी असायची डायरेक्ट फायनलला. म्हणजे कुस्तीमध्ये कसं असतं, एखाद्या ठिकाणी कुस्ती मारली की त्याला हिंद केसरीचा किताब मिळतो, तसा प्रकार असायचा का? तेव्हा वायदी बेदी काय नव्हतं, हे आता अलीकडेच वायदी. तेव्हा कसं समजा आता 10. नमस्कार मित्रांनो, तर आज मी आहे वाटेगाव मध्ये. वाटेगावची ओळख अनेक गोष्टीमुळे आहे. त्याच्यामधलीच एक गोष्ट म्हणजे सुप्रसिद्ध बैलगाडा मालक उत्तम भाऊ वाटेगावकरांचा सप्त हिंद केसरी मोठा लक्षा याच्यामुळे. मोठा लक्षा जरी आज शर्यतीमध्ये नसला तरी एक काळ असा होता की तो ज्या मैदानामध्ये जाईल त्या ठिकाणी पहिलाच नंबर असायचा. या बैलाचे मालक उत्तम भाऊ यांनाही या क्षेत्रामध्ये उत्तम जाणकार म्हणून ओळखलं जातं. त्यांच्याकडूनच आपण मोठ्या लक्षाबद्दल आणि बैलगाडा क्षेत्राबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत. चला तर जाऊया. मित्रांनो, मोठ्या लक्षानं त्या काळात स्पर्धा शर्यती जिंकल्यानंतर काही बक्षिसं मिळवून दिलेली. त्याच्यामधलीच ही बुलेट बघा, त्या काळातली बुलेट आहे. तिची किंमत आताच्या काळात बघितली तर अंदाजे ही पाठीमागं बघू शकताय. तर अजून आणखीन काही बक्षीस आहेत ते आपण बघूयात. चला. तुम्ही बघू शकताय. अजून आणखीन बरीचशी बक्षिसं या ठिकाणी आहेत. नमस्कार भाऊ. नमस्कार. तर आपण आता बघूया मोठ्या लक्ष कुठे आहे ते. चला भाऊ, आम्हाला दाखवा मोठ्या लक्ष. लक्षात एकेकाळी मैदानं गाजवलेली आहेत आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी लक्ष मैदानामध्ये असायचा त्यावेळी तो जिंकणार हे ठरलेलंच असायचं. हा असं मोठं लक्ष. तर तुम्ही बघू शकताय, वय जर झालं असलं तरी त्याची शरीराची फिटनेस मध्ये बघू शकताय किती आहे तो. भाऊ याचं वय किती आहे आता? वय 21 वर्ष. 21 वर्ष. आणि शर्यती किती काळासाठी तुम्ही मैदानामध्ये उतरवलेलं त्याला? 11 वर्षे बैल पळत होता. फुल बंदीत व्हायचा गावला, 11 वर्षे फुल रटात बैल पळाला. म्हणजे तुम्हाला त्याची बैलगाडा शर्यत आहे किंवा बैलगाडा क्षेत्र याची सुरुवात कधीपासून झाली तुमची? कधी त्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाऊल टाकलं? मी 15 वर्षाचा असल्यापासून हे आता आहे. 15 वर्ष. मग त्यावेळी तुमचा स्वतःचा बैल होता का? स्वतःची बैल होती पहिली. ह्याच्या अगोदरची पण बैल आहे, 4-5 बैल झाली लक्षाच्या अगोदर. मग त्यावेळी तुम्ही स्वतः बैलगाडी? मी स्वतःच पळवित होतो बैल. त्याच्यानंतर मोठ्या लक्ष हा कुठून आणला किंवा कसं काय तुमच्या? ह्यो आपण एका मित्रावर होता वाघवाडीतल्या, ते आम्ही खरेदी केला. तेव्हा काय असलं युट्यूब काय नव्हतं, म्हणजे चॅनल काय कुठलं नव्हतं, मोबाईल नसायचं कुणाकडं. त्या टाइमला आम्ही घेतला, ती लागला बैल पुन्हा पळाय आपल्याकडे. बारका बसा आदत वासरू होत. तेव्हा काय आदत बिदच पद्धत नव्हती. आता आदत बैलांचं हे अड्डे पडतात. तेव्हा सगळी एका जागी पळायची, एकाच ठिकाणी. म्हणजे ओपनचं मैदान असं तर त्यात वासरं पळायची. वासरा पिसरांचं काय सेपरेट नव्हतं मैदान, एकत्रच. आणि भाऊ त्याच्यामध्ये सुरुवातीला मोठ्या लक्षाने कुठलं मैदान मारलं आणि ते सुरुवात म्हणजे सप्त हिंद केसरी मोठ्या लक्ष म्हटलं जातं, तर याची सुरुवात कधी झाली? सगळी मैदान म्हणजे सगळीच मैदान त्यानं मोठी मोठी घेतली. कोळा असेल, पुशेगाव असेल. पहिलं कुठलं होतं मैदान
त्यावेळी नावाजलं पहिलं गेलं. तसा लय ह्याच्यात आला कोळ्याच्या अड्ड्यात आदत मध्ये त्यानं ओपनच्या गाड्या मारून 1 नंबर केला. होय. बघा म्हणजे ज्या बैलगाडी क्षेत्र म्हटलं किंवा बैलगाडी शर्यती म्हटलं त्याला अजिंक्य म्हटलं जाते, ज्याला कोणी हरवू शकलेलं नाही. आज जरी मोठा लक्ष शर्यतीमध्ये नसला तरी त्याचं नाव जरी घेतलं किंवा अनेक जे बैलगाडा चाहते आहेत, बैलगाडा शर्यतीमधले जे बैलगाडा प्रेमी आहेत त्यांना मोठ्या लक्षाला नेहमीच बघायचं असतं. भाऊ अजून कोणकोणते आता आहेत आपल्या गोठ्यामध्ये? आता आपल्यापाशी जलवा आहे, गाठी आहे, बघूया का आपण? बघूया की. ही 2 बैल आहेत, ह्यो गाठी आहे, ह्यो बाहुरा आहे, ही इथं 2 वासरं आहे ती अजून त्या गोट्यात आहे ती. यांनी कोण नंबर काढले का याच्यामध्ये? तिने नंबर काढले. आता तिन्ही पण मैदानात असते का? बघू शकताय म्हणजे मोठ्या लक्षाने जे आतापर्यंत भाऊनी जे मोठ्या लक्षाची काळजी घेतली किंवा मोठ्या लक्षाने जे यश मिळवून दिलं त्याच्यानंतर ही त्याच दावणीला तुम्ही बघू शकताय की हे इतरही बैल आहेत आणि ते पण मैदानात बैलगाडा शर्यतीमध्ये ते पण एक नाव उंचावत आहेत भाऊंचं. भाऊ अजून काय यांची मोठ्या लक्षाची पैदास वगैरे आहे का? आहे की पायदास टीव्ही दावत ही मोठ्या लक्षाची पायदास, त्याचं छावा नाव आहे. भाऊ मोठ्या लक्षामध्ये जे आहेत गुण तसं तुम्हाला याच्यामध्ये वाटतंय का? हे परफेक्ट मोठ्या लक्षावर पडलंय. आता पळायचं काम करील असं वाटतंय 100%. मोठं लक्ष पण भाऊ लहान असल्यापासून तुम्ही मैदानामध्ये उतरवलेला, मग तसंच ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं साम्य वाटतं? त्याच्यामध्ये सगळं बैलाचं गुण आहेत, म्हणजे 95% तरी बैलाचं गुण दिसते त्याच्यात. तर बघू शकता तुम्ही मोठ्या लक्षाची जी पैदास आहे ते हे छावा नावाचं नंदी आहे. तर भाऊ सुरुवातीच्या काळात ज्यावेळी सोशल मीडिया नव्हता किंवा लाईव्ह मध्ये बैलगाडा शर्यती होत नव्हत्या आणि आताच्या काळाच्या लाईव्ह मध्ये सगळं आहे आणि मोठं लक्ष ज्यावेळी पळायचं त्यावेळी हे सगळं नव्हतं सोशल मीडिया किंवा लाईव्ह. तुम्हाला हे बघताना तुमच्या काळात ज्यावेळी मोठं लक्ष शर्यतीमध्ये असायचा, मैदानावरती असायचा आणि आताच्या ज्यावेळी तुम्ही बैलगाडा शर्यती बघता, ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला ह्या दोन्हीकडे बघताना तुम्हाला काय वाटतं? आता त्या टायमाला कसं होतं म्हणजे ही काय व्हिडिओ लाईव्ह काय नव्हतंच. त्या टायमाला जे आपल्या बैलांना म्हणजे नाव मिळवलं की माणसांच्या निकाल सुट्टच घ्यायचा पहिला. म्हणजे पळायला बैल उतरला की माणूस सांगणार आज ह्योच बैल 1 नंबर करणार कुठल्या बी अड्ड्यात. किती त्यांनी म्हणजे नाद बी नसेल एवढं त्याचं फायनल आहे, ते बिनजोड आहे त्या एवढ्या म्हणजे पहिल्यापासून इतके सामने तरी 500च्या वर असतील. अरे बरे बघू शकताय तुम्ही 500च्या वर. आणि किती काळासाठी किती वर्ष धावलाय? तो 11 वर्ष पळालाय फुल. बघू शकता तुम्ही 11 वर्षामध्ये जर 500च्या वर फायनल. आणि फायनल मध्ये मी असं पण ऐकलंय जाणकारांच्याकडून ज्यावेळी मोठं लक्ष मैदानात असायचं त्यावेळी असं म्हटलं जायचं की पहिला नंबर मोठ्या लक्षात. हो पहिला नंबर मोठा लक्ष. काय घोटाळा झाला तरच काहीतरी गाडीच होयाच कमी जादा, नाहीतर पळून असं कुणाला नाही गावला बैल. म्हणजे दुसरी पण बैल पळत होती, तो काळ वेगळा, आताचा ह्यो काळ वेगळा. पैर फुटत नव्हतं, वर्षभर पैर राहायचं. आता पैर राहत नाहीत. आता आज पळाला की उद्या दुसऱ्यावर असं 2-2 शेकड्या तरी अंतर कायम असायचं प्रत्येक सामन्यामध्ये. शर्यत असेल किंवा 3 फेऱ्यात मैदान असेल, मुंबईत असेल, इथं मोठ्या लक्षामध्ये पळच एवढा होता ना. तर भाऊनी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी मोठ्या लक्ष मैदानामध्ये शर्यतीमध्ये उतरायचं त्यावेळी ती मोठ्या लक्ष असलेली बैलगाडी आणि पाठीमागे असणारी बैलगाडी याच्यामध्ये 20-30 फुटाचं अंतर राखून तो सामना जिंकायचा. हे वेगळे पण म्हणू शकतोय आणि आताच्या बैलामध्ये अनेक नावाजलेले बैल आहेत, पण हे वैशिष्ट्य मोठ्या लक्षामध्ये आहे ते सहसा म्हणजे दुसऱ्या बैलामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. तर भाऊ मला अजून एक प्रश्न असा पडतो की ज्यावेळी तुम्ही नेहमी उल्लेख करता की आताचे जसे लाईव्ह आहे तसे पाठीमागचे नसायचे किंवा एवढी सोशल मीडिया किंवा एवढे नियम स्ट्रिक्ट नव्हते, त्यावेळी मी असं पण ऐकले की ज्यावेळी खरेदी भरायच्या मैदानामध्ये त्यावेळी फायनल ज्यावेळी व्हायचं त्यावेळी खूप वेळ व्हायचा, मग त्यावेळी निकाल लागताना काही चुकबुल व्हायची का? चुकबोल होत नव्हती, म्हणजे बाकीच्या गाड्यांची होई चुकबोल. आपला सुट्टा निकाल असल्यामुळे आपली कधी चुकबोल म्हणजे पंचांच्याकडे झाली नाही. कारण तो
निर्णय कमिटी घ्यायची तो ना. कमिटीच निर्णय घेते. त्याच्यामध्ये सहसा आता उशीर झाला समजा आणि थोडं अंधार वगैरे पडायला लागला, अशा वेळेला अंधार ही तुम्हाला- पडला तरी दुसऱ्या दिवशी फायनल घ्यायची. म्हणजे तसं लय नसायचं हा की अंधार दुसऱ्या लय अंधार लय पडला तर दुसऱ्या दिवशी फायनलला गाड्या त्या बोलवणार. पहिल्या कशा 5-5च गाड्या पळत ना फायनलला. आता 10 पळते त्या, काय जागी 7 पळते त्या, काय जागी 8 पळते त्या. तसं त्यावेळी फक्त 5च पळणार. बघा त्यावेळी फक्त 5 आणि आता आता डबल पळते त्या. बरोबर. त्या टायमाला गट म्हणजे काय 15 गट 20 गट लय झालं. आता 50च्या वरच गट पडतात. आणि दुसरं भाऊ म्हणजे असं मी ऐकलंय की त्याच्यामध्ये काही वेळेस काय असायचं की यात्रा कमिटी म्हणजे पहिल्या आता जशा शर्यती भरतात तसे यात्रेला शर्यती वगैरे असायच्या. यात्रेला आता कशाला बी होते त्या शिर्तीनं. आता एका एका गावात 5-5 आणि 6-6 वेळा होते. पहिलं कसं एका गावात एकदा शर्यत होणार. आणि त्यावेळी मग काही वेळेस यात्रा कमिटीची किंवा गावची गाडी असायची डायरेक्ट फायनल म्हणजे ते डायरेक्ट फायनल असायचं. 3 फेऱ्या त्या दुसऱ्याने बाबतीत, पळायचं. बैलांच्यावर म्हणजे चांगल्या पळणाऱ्या बैलांच्यावर अन्याय व्हायचा असं तुम्हाला वाटायचं का? अन्याय होयाचाच. पण आता काय शेवटी ती अड्डा घेते म्हटल्यावर ना सगळ्याच गावातनी पहिल्या डायरेक्ट एक फायनल पळणारच गाडी. मग तिला शक्यतो करून नंबर गावत नव्हताच. चांगला बैल एखादा असला तर नंबर गावायचा 1 नंबर. तेव्हा बक्षीस बी काय 5,000 7,000 10,000. आणि पहिल्या स्टार्टला बुलेटचा अड्डा झाला कोरेगावला. म्हणजे 3 लाख रुपये 1.5 लाख रुपयाची बुलेट होती. तिथनं सुरुवात झाली मोठ्या अड्ड्यांची. सुरुवात हा. त्यावेळेची. मग तो आपणच 1 नंबर केला आपल्या लक्षानं आपली घरची गाडी लक्षान मोन्या. आता तुम्ही जी बक्षिसाची रक्कम बघता आणि तुमच्या वेळेस मोठ्या लक्षांची मैदानं मारलीत त्याच्यामध्ये खूप फरक होता. लय फरक आहे आता. तेव्हा बक्षीस बी कमी होती खर्च बी कमी होता. आता एवढं बक्षीस असून माणसांचं भागत नाही. बरोबर आहे. खर्च वाढला. याच गोष्टी बदलल्या आणि त्यावेळी तुम्हाला समजा बक्षीस द्यायला ठरलेली रक्कम तुम्हाला मिळायची का बक्षीस? मिळत होती. ती काय बक्षीस कुठेतरी एखादा ती देवाची पावती घालायची ते 1000 रुपयाची 500 रुपयाची पाकिटात. बाकीचं बाकीच देत होती गाडीवाना. आणि तुम्ही आता- कसं सांगितलं म्हणजे आता लाईव्ह सामने आहेत म्हणजे लाईव्ह मध्ये सगळं दिसतं निकाल. असं मोठ्या लक्षाच्या बाबतीत कधी असं तुम्हाला वाटलं का की नंबर यायला पाहिजे होता पण थोड्याशा चुकीमुळं किंवा निर्णयामुळं नाही नंबर बसला? नाही तसं कधी झालं. आता एखादा बैल घोटाळा झाला काय जू मोडलं कुठं बैल सुटला नाही तर बाहेर गेला दुसरा पायऱ्यातला बैल किंवा आपला बैल एखादा बार सुटला नाही तासात ओढलंय तेवढा एखादा नंबर जायचा. 1चा 2 2चा 3 असं होयाचा. पण शक्यतो करून म्हणजे 95% अड्ड्यात बैल उतरला की 1च नंबर केलाय. हेच रेकॉर्ड आहे खऱ्या अर्थानं मोठ्या लक्षाचं. दुसरं म्हणजे भाऊ मला हा प्रश्न पडतो की जे मैदान असतात त्या मैदानाचं अंतर ठरवलेलं असतं का किंवा कोण ठरवतं किती अंतर असतं? ती अंतर काय कसं होतं आपल्या यात्रा कमिटीच्या ह्याच्यावर जाग्याच्या ह्याच्यावर जागा पुढे बी 100-200 फूट राहायला लागतं बैल थांबायला गाड्या झोपायला. मग ते ह्याच्यावर आपल्याला 1000 फूट असलं अंतर त्यातलं 800 फूट बैलाची पळाय ठेवायचं. माग 100 फूट पुढे 200 फूट असं ठेवायचं मोकळं रान. असं फिक्स असं असतं का? तसं नाही. मैदानाचं ती काय जाग्या ठरतं म्हणजे जागा असलेल्या बेताना अंतर ठेवायला लागतं. पहिल्या काळात म्हणजे तुम्ही मोठ्या लक्षाला सुरुवातीपासून तुम्ही आता बैलगाड्या क्षेत्रात आहात त्यावेळी पण ते मैदानाचं अंतर ना आताच याच्यामध्ये ती नाही फरक हाय तसंच आहे. कुठेतरी एखाद्या 10 मैदानातले एखाद्या मैदानात 1000 फूट 1100 फूट असं अंतर असायचं. नाहीतर आता नाहीतर 900 700 800 असंच अंतर. जास्त पहिल्यापासून. फरक पडत नाही सुरुवातीपासून आतापर्यंत फरक. नाही त्या अंतरचा नाही फरक कुठं पडत. ठराविक तसं जागा पहिलंच आहेत अजून. आता पेडगाव आहे पुशेगाव आहे चोराड आहे म्हणजे हे असे पहिलेच मैदान आहे ते अजून त्या जागेवरच मैदान आहे. अंतर पण अंतर बी तेवढंच आहे. बघू शकताय भाऊ सांगतात की सुरुवातीपासून भाऊने जेव्हा सुरुवात केली बैलगाडी शर्यतीमध्ये तेव्हापासून आतापर्यंत ते सांगताय आहेत. तर त्याच्यामध्ये जे अंतर आहेत ते भाऊ सांगतायत की त्यावेळी पण तेवढंच असं जास्त असा फरक पडत नाही. मैदान पण त्यावेळी आहेत आणि आताचे त्याच्यामधलं अंतर पण तेवढंच ठेवलेलं आहे. दुसरा भाऊ एक प्रश्न विचारायचा होता की आता हिंद केसरीची मैदान आपण बघतो. आता कुस्तीमध्ये कसं असतं एखाद्या ठिकाणी कुस्ती मारली की त्याला हिंद केसरीचा किताब मिळतो. तसं बैलगाडी शर्यतीमध्ये पण असतं. आता बऱ्याच मिळतंय ठिकाणी दिसतंय की आता बऱ्याच मिळतंय की मैदानात आता हिंद केसरी आहे. काशीगावचा अड्डा आहे पुन्हा पेडगाव आहे पुशेगाव आहे हिंद केसरीचा अड्डा. पण भाऊ बरंच- कसं ठरवलं जातं त्या मैदानालाच हिंद केसरीचं? तिथं 1-2 नंबर करणारा ते हिंद केसरी होतो म्हणजे मोठा अड्डा आहे ना ते
सगळ्यात महाराष्ट्रात मोठा अड्डा ती पुशेगाव आहे, पेडगाव आहे, काशीगाव आहे. आता गेल्या वर्षी काशीगावला कोराडचा 1 नंबरला होता बक्षीस, 2 नंबरला 6 लाख रुपये होते. म्हणजे बक्षिसाच्या ह्याच्यावर हिंद हिंद केसरी ठरवले. तर बघू शकता तुम्ही, भाऊनी सांगितलं की बक्षीस ज्या मैदानाला बक्षीस सगळ्यात जास्त असतं ते हिंद केसरीचं मैदान सहसा ठरवलं जातं. दुसरा एक प्रश्न असा येतो की आता म्हणजे तुम्ही ज्यावेळी मोठ्या लक्षाला मैदानामध्ये उतरवायचं त्यावेळी वायदी प्रकार असायचा का? तेव्हा वायदे बिदी काय नव्हतं. मग कसं हे असायचं? आता अलीकडेच वायदे. तेव्हा कसं समजा आता 10,000 रुपये असलं तर त्यातल्या ड्रायव्हरला 2,000 रुपये काढायचं. रस्त्यात किती 8,000 रुपये, ती ह्या बैलवाल्याला 4,000 आणि त्या बैलवाल्याला 4,000 द्यायचं. मग त्यावेळी एखाद्या लहान, आता वायदी प्रकारामध्ये कसं असतं की एखाद्या मोठा पळणारा बैल असतो नावाजलेला, त्या बैलाबरोबर एखाद्या लहान बैलाला उजेडात आणण्यासाठी ते वायदीचं ती त्या चालायचं. टायमाला नव्हतं वायदे बिदी काय. मग उजेडात कसं आणलं जायचं? उजेडात लहान आणला म्हणजे माणसं एक वचनी होती ना पहिली आता कसं आता आपला बैल लय पळतो या, हा. मग एखाद्या आपल्या जोडीदारानं बैल मागितला तर द्यायचा त्याला, पण वायदी बिदी नाही. 1 नंबर केला, 2 नंबर केला त्या नशिबान, वायदी तर ती प्रकार निम्म निम्म वायदे प्रकार ही नव्हताच पहिला. तुम्हाला आता या वायदी प्रकाराकडे बघताना कसं वाटतं? तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? आता लय बेकार झाले व्हाल. एखाद्या गरीबाकडे बैल चांगला आहे पण त्याला वायदी घेतल्यावर बैल मिळत नाही. आणि आता वायदी तरी कमी आहे का? लाख रुपये, 50,000, 30,000, 20,000 कुठला आणायचं? सगळ्यांच्याकडे पैसा आहे का? ही खरी परिस्थिती आहे, भाऊ सांगतायत ती. मोठ्या लक्षाच्या बाबतीत असं कधी झालेलं का? कवाच वायदी घेतली नाही आम्ही, कधीच नाही. कवाच नाही. रुपया कोणाचा घेतला नाही आणि आम्ही पण कोणाला दिला नाही. बरोबर आहे, हेच वेगळे पण आहे भाऊ. आणि मोठ्या लक्षानं आता एवढं सगळं सांगतंय किंवा एवढं नाव आहे अख्ख्या महाराष्ट्रभर, सुप्रसिद्ध असं मोठ्या लक्षात. तुम्ही पण एक सुप्रसिद्ध असं बैलगाडा चरित्र, म्हणजे तुम्ही ड्रायव्हर म्हणून पण हे केलंय, उत्कृष्ट जॅकी पण तुम्ही होता. आताची ज्यावेळी म्हणजे बघता तुम्ही जॅकी, त्याच्यामध्ये आणि तुम्हाला काय वाटतंय? आता कसं आहे, आता एक एक ड्रायव्हर 5-5, 4-4 गाड्या हाणतोय. ते आमच्या काळात कसं होतं, प्रत्येकाचा ड्रायव्हर प्रत्येकाला एकच गाडी हाणायची, तेवढीच आपली हाणायची आणि बसायचं गप. आता काय झालंय, बक्षिसामुळं प्रत्येक जण एक गाडी हाणली तर 1,000-2,000 रुपये ड्रायव्हरला मिळते. त्याच्यामुळे 4-4 गाड्या हाणल्या तर 4,000-5,000 रुपये मिळते संध्याकाळी जाताना. त्यामुळे या पैशामुळं गाड्या हाणते, आता 4-4, 5-5 गाड्या हाणायच्या. आणि तसं पहिलं नव्हतं. पहिले एकच गाडी हाणायची आणि आपली आपली हाणली की साईडला जाऊन बसायचं, बघित मला बसायचं ते गाड्या. बरोबर वाटतंय का आता? तेच बरं होतं हो. ठराविक म्हणजे त्या ड्रायव्हरचं बी ह्या बैलावर प्रेम पाहिजे. आता आपण ह्या बैलाची गाडी हाणतोय, ही गाडी लागलीच पाहिजे असं ड्रायव्हरच्या मनात पाहिजे. आता कसं आहे, लागू नाही न लागू आपल्याला 1,000-500 मिळतात हाणायची, तिकडे काय त्याचं घर जळते बैलवाल्याचं. म्हणजे हे ते प्रकार ज्यादा झालाय. आत्मीयता राहिली नाही पहिल्यासारखी, पहिल्या गत- प्रामाणिकपणा म्हणा, राहिलेच नाही खरं काय. प्रामाणिकपणा, माणुसकी, म्हणजे पैशाच्या पुढे हे सगळं मातीमोल हम्म. ठरायला लागले. दुसरी एक गोष्ट, तुम्हाला मोठ्या लक्षामध्ये असं कुठलं वेगळे पण वाटते किंवा काय वाटतंय वेगळे पण? इतर आता तुम्ही अनेक नावाजलेले बैल बघता किंवा तुमचे पण आहेत, काही लक्षामधलं वेगळे पण काय आहे त्यांच्यापेक्षा? लक्षामध्ये वेगळं पण म्हणजे त्याचा पळ बी वेगळा त्या बैलांच्या पेक्षा. आणि आम्ही पण त्याला असं रोज पळतोय, लय पळतोय म्हणून रोज पळविला नाही कवा. 15 दिवसाच्या, 8 दिवसाच्या, 10 दिवसाच्या, 20व्या नंतरच पळविला. आताची बैल कशी आज 1 नंबर केला तरी उद्या 1 नंबरात पळविते ती, उद्या 8 असं परवा दिवशी लगेच पळविते ती. तसं आम्ही कधीच बैल पळविला नाही. किती पण मोठं बक्षीस असू द्या, किती पण मोठं अड्डा असू द्या, तिथं आम्ही गेलोच नाही. 8-10 दिवसाच्या पुढेच, कमीत कमी 8 दिवस तरी बैल आम्ही काढत नव्हतो बाय. थोडं अंतरच तुम्ही. तेवढं गॅप ठेवूनच बैल पळवायचे, सव त्याला पाहिजे का नाही. तर भाऊ, मोठ्या लक्षात सगळ्यात जास्त रकमेचं कुठलं मैदान मारले किंवा कुठले मैदान असं होतं की ज्यात सगळ्यात जास्त असं काहीतरी बक्षीस? सगळ्यात जास्त बक्षीस म्हणजे मोठी मोठी मैदान त्यांनी सगळे घेतले. पुशेगाव घेतले 1 नंबर, कोरेगाव 1 नंबर, पुन्हा ते देवाजुरी म्हणून पुण्यापाशी एक अड्डा 1.5 लाख रुपयाचा होता, ती पण 1 नंबर केलाय त्यानं. पुन्हा मुंबईत बी शिर्ती मोठ्या मोठ्या 2 लाखाच्या, 4 लाखाच्या, 5 लाखाच्या त्या काळात. कितीचा काळ तो, म्हणजे किती वर्षापूर्वीच? ते आता एक 20-22 वर्षाचं
15-16 वर्ष तरी काळ मागे गेला. आणि बंदीच्या काळात पण लक्ष सापडलेलं का बंदीच्या काळात? बंदीच्या काळात 1-2 वर्ष बैल गावला बंदीच्या काळात. तुम्हाला काय वाटतं आत्ताच्या जे शर्यती बघता त्यावेळी मोठं लक्ष आता त्या शर्यतीमध्ये असता काय आता होतं? असता तरी 1 नंबरातच अजून पळाला असता. आता त्याचं वय बी आयुष्य कमीच झालंय. वयामानानं ते आता तसंच राहणार. आणि भाऊ तुम्ही मोठ्या लक्षाला आता शर्यतीमध्ये उतरवायच नाही हा निर्णय कधी घेतला, म्हणजे कशामुळे घेतला? ही आता कसं आपल्याला बैल आपला जरा कमी पळतोय असं आपल्याला वाटतंयच. एखादी गाडी आता समजा आपण अगोदरच्या अड्ड्यात 1-2 छकड्यानं मारल्या आणि ती छकड्या बऱ्यात गाडी घासते आपल्याला, पुढच्या अड्ड्यात ती आपल्याला मारू बी शकल. बरोबर. मग आपल्या बैलाचं एवढं नाव केलेलं, आपलं नाव केलेलं जाणार नाव, म्हणून आम्ही बैल आता हे 3रं वर्ष आहे बंद केला बैल. आणि आता बघा ज्यावेळी बैल मैदानामध्ये पळत असतो त्यावेळी बैलगाडा मालकांचं पण नाव असतं, त्या बैलाचं पण नाव असतं. ज्यावेळी शर्यती मैदानामध्ये तो बैल पळत नसतो त्याच्यानंतर पण त्या काळात घेतलेली काळजी आणि बैल पळत नसताना घेतलेली काळजी तुम्ही कसं करता? काय विचार असतो तुमच्या मनामध्ये त्यावेळी? कसं आहे, बैल आता बी आपण काळजीच घेतो बैलाची, का तर आपलं बी नाव केलंय बैलानं महाराष्ट्रभर, त्याचं बी नाव केलंय. मग आता तो पळत नसला तरी आपण काय त्याला वैरण घालणं, रतीब चारणं हे केलंच पाहिजे. बरोबर आहे. आपण जसं म्हातार माणूस आपल्या घरात सांभाळतो तसाच आपला हे एक आमच्या घरातला सदस्यच आहे. बरोबर आहे. भाऊ सांगतात ते खऱ्या अर्थाने किती महत्वाचं आहे बघा. जसं आपल्या घरामध्ये ज्यावेळी म्हातारी माणसं असतात त्यावेळी आपण जसं म्हणतो की त्यांची काळजी आपण घेतली पाहिजे, कारण त्यांनी ज्यावेळी आपली लहान मुलं असतात त्यांना खऱ्या अर्थानं मोठं केलेलं असतं आणि त्यावेळेची जबाबदारी असते मुलांची आई वडिलांचा सांभाळ करणं. तसंच भाऊ सांगतायत की मोठ्या लक्षानं ज्यावेळी प्रत्येक मैदानामध्ये त्यांना वाटायचं की आपल्या बैलानं नंबर करावा त्यावेळी त्यांची मान कधीही खाली जाऊ दिली नाही, असं कामगिरी मोठ्या लक्षाने केली. आणि म्हणूनच भाऊ सांगतायत की आता तो शर्यतीमध्ये नसला तरी ज्या मैदानामध्ये मोठ्या लक्षानं जी मैदानं मारले त्या मातीमधल्या पाऊलखुणा अजून तशाच आहेत, त्या आठवणी तशाच आहेत. म्हणून भाऊ खरंच खूप छान सांगतायत की जरी वेळ गेली, काळ बदलला तरी मोठ्या लक्षानं जे मिळवून दिले ते भाऊ कधीच विसरू शकणार नाहीत आणि त्याची परतफेड म्हणून ते खूप चांगल्या पद्धतीनं मोठ्या लक्षाची काळजी घेत आहेत आपण बघतो. भाऊ मोठ्या लक्षानं तर तुमचं नाव अख्ख्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही गाजवलेलं आहे. तर आता तुम्हाला भाऊ आताची बैल मैदानामध्ये धावतात त्यापैकी कुठला तुमचा आवडता बैल आहे? आता कसं झालंय, बैल सगळीच पळते. ते आज पळतोय त्याला उद्या गट गावना, आज 1 नंबर केला तर उद्या त्याला गट गावत नाही. अशी बैल आता पळणारी लय आहे. ती मथुर असेल, बकासूर आहे, त्याच्यानंतर मोठा सोन्या झाला, मैब्या झाला, पण बैल एवढी टिकून पळना ती. म्हणजे टिकून पळणारी म्हणजे त्याचं कारण काय आहे की 2 दिवसाला 3 दिवसाला बैल पळवते ती. असा तसा बऱ्यापैकी वयाचा बैल म्हटलं तर मथुर आहे. तुम्हाला तो सगळ्यात हा, म्हणजे आपल्या बैलाच्या पायावर पाय देऊन आलेला मथुर आहे. म्हणजे आता त्याचं वय आहे, आता बैल पळते त्यापेक्षा ज्यादा वयाचा बैल तो आहे. तसा आता त्या दिवशी पेडगावात पळाला, आता परवा दिवशी चोराडला पळाला, म्हणजे तो कमी होऊन बैल आता आणि जास्त पळायला लागलाय. म्हणजे आता आपल्या बैलाचं त्याला बघितलं की जरा बऱ्यापैकी आपल्या बैलाच्या मापात ह्यो बैल पळतोय असं आपल्याला वाटतंय. तर उत्तम भाऊ जे सांगत आहेत ते खऱ्या अर्थानं ते त्या क्षेत्रात आहेत. त्यांनी अनेक शर्यती पाहिलेल्या आहेत, अनेक शर्यतीमध्ये ते स्वतः उतरलेले आहेत. त्यामुळे एक उत्कृष्ट जाणकार म्हणलं तरी भाऊंनी जी माहिती दिली खरंच खूप महत्वाची अशी आहे. बैलगाडा क्षेत्रामध्ये जे आता आहेत त्यांच्यासाठी ही माहिती खूपच महत्वाची अशी आहे. आता मोठ्या लक्षणात जसं आतापर्यंत भाऊ तुम्हाला नाव मिळवून दिलं तसंच आता तुम्ही जे बैल दाखवले त्याच्यामध्ये पण मोठ्या लक्षासारखा बैल निर्माण होईल, तयार होईल अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. आता आणि भाऊ अनेक बैलगाडा मालक आपण बघतच असतो, या बैलाचे मालक, त्या बैलाचे मालक, तसेच तुम्ही सुद्धा सुप्रसिद्ध बैलगाडा मालक पण म्हणून तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण ओळखलं जातं. सगळ्यांनी तुम्हाला तर बघितलेलंच आहे, पण आज महाराष्ट्राला बघायचं आहे त्या मोठ्या लक्षा बैलाच्या मालकीणबाई. तर मला त्यांच्याशी गप्पा मारायला आवडेल.
सुप्रसिद्ध बैलगाडा म्हणून सगळेजण परिचित असतात, पण त्याच्या पाठीमागं खऱ्या अर्थानं मोलाचा वाटा असतो त्या बैलगाडा क्षेत्रामध्ये मोठ्या लक्षाच्या मालकीनबाईंचा. तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत त्यांना काय वाटते. तर काकी, मला तुम्हाला विचारायचं आहे, ज्यावेळी काकी तुम्ही म्हणजे मोठ्या लक्षाला बघितलं, तर तुम्हाला मोठ्या लक्षाबद्दल काय वाटतं? पहिल्यापासून तुम्ही बघितलं असाल सुरुवातीपासून मैदानात ज्यावेळी शर्यतीला जायचं तेव्हापासून, तर कशी काळजी घेतली जायची किंवा कसं घ्यायचं काळजी तुम्ही? चांगली आम्ही घेत होतो बैल. म्हणजे कशा पद्धतीने? आता भाऊ बाहेर जात असतील, आता ज्यावेळी शर्यतीमध्ये होते तेव्हा तर ते बाहेर घेत असतील, पण घरी आणल्यानंतर ज्यावेळी एखादं मैदान मारून मोठ्या लक्षात घरी यायचा, त्यावेळी तुम्ही कसं स्वागत करायचा? स्वागत चांगलं करत होतो ते बैल जिंकून आल्यावर आम्हाला आनंद वाटायचा. काय करायचं तुम्ही आल्या आल्या सुरुवातीला? होय, ते ओवळायचं हे. म्हणजे प्रत्येक मैदान जिंकल्यानंतर ओवळायचंच तुम्ही. आणि तुम्हाला बैल मारतो का? नाही मारीत पाणी धावताना. पहिल्यापासूनच नाही? होय. रती बी चारतो आम्ही. रती मारीत नाही. कोण जरतो आम्ही जवळ उभा राहून. रती भी पहिल्यापासूनच होय, चारतो. चालूच आहे आता पण? आता पण चालूच आहे. ज्यावेळी मैदानाच्या म्हणजे बैलगाडा शर्यतीमध्ये असायचा मोठा लक्ष, पण आता थोडस आजार पण लागलेलं आहे, त्यामुळे उठायचं बसायचं झालंय. आता तुम्ही तितकीच काळजी घेता काय का? लय काळजी घेतो. चांगली म्हणजे वैरण जणू काही घालायची. तुमच्या घरातलं असल्यासारखं. बारक्या मुलागतच आम्ही जगतो. होय. आपलंच मुलं आहे म्हणून असं असं जगतोय त्या बायला. बघा काकी किती सांगतात की आपला मुलगाच आहे म्हणून त्या म्हणतात की आम्ही त्याची काळजी घेतो. लय काळजी घेतो. वैरण चांगली घालायची, रतीत चारायचा, पाण्याची काळजी घ्यायची, धुयाचा, चालवून आणते ती पोरं. म्हणजे ज्यावेळी काळ होता त्यावेळी मैदानामध्ये उतरत होता त्यावेळी पण, आणि आता पण तितकीच काळजी. आता पण काळजी तेवढीच घे. खरंच खूपच छान काकी. ते जे आहे गे आम्ही करीत नाही, एवढा पळत नाही, नाहीतर म्हातारा झालाय त्याच्याकडे बघायचं नाही, दुर्लक्ष करायला असं नाही. काकी हेच तर होय. मोठेपण आहे. ज्यावेळी असतं त्यावेळी कोण पण मग- करतं, पण ज्यावेळी अशा वेळी काळजी घेणं म्हणजे तावबापासून आम्ही आता पण त्याची तशीच काळजी घेतो. हेच वेगळेपण आहे आणि मग- मोठे पण म्हणायला पाहिजे. पण ती आता मला रडत त्याला बरं नाही तेव्हापासून वाईट वाटतंय त्याच. गुडघे ससले येते का नाही. मी घरात जरी गेली का नाही तरी त्याचं ध्यान झालं तर रात्र रडते किचन पशी. नामाने माणसात घातलंय, मोठी घराला सगळीकडे ओळख झाली आहे. नाही काकी, हे तुम्ही पहिल्यापासून तुम्ही म्हणता ना माझा मुलगा असल्याप्रमाणे, म्हणून तर तुम्हाला ते वाईट वाटते. पण असू देत, होईल ह्याच्यामधून पण. आणि तुम्ही सांगितलं की लक्षाची पैदास पण आहे, ते त्याच्या रूपानं तुम्हाला हे होईल आणि याच्यातून पण तो चांगला होईल. एवढं त्यानं तुम्हाला दिलंय. तुमचं ते नातंच वेगळं आहे काकी, तुम्ही सांगताय ते. आणि खरंच वाईट साहजिकच वाटणार का नाही? दुसऱ्याचं म्हणून आम्ही सांभाळलेलंच नाही त्याला. तुम्ही केलंयच त्याच्यासाठी, नाव जरी कमवून दिलं तरी ते आता काही कायम घरात असते ती का नाही. राऊंडाला यायला जाते ती कुणीकडे, कावा संध्याकाळी 8-9 वाजता येते. तोपर्यंत आम्हीच किती जीव लागला एक वेगळाच. आणि ती जीव लागणं माणसाला एवढा जीव लावत नाही एवढा जनावरांनी, त्याचा पण आमच्यावर जीव आहे. बरोबर आहे. इकडे आली तर गोंधळासाठी इकडे येणार, गाडीवरून जरी आली तरी लगेच बघतो. ती सवय लागली का नाही त्याला गोंधळायची. तुम्ही आला तरी होय. लगेच हे करणार. लय मला वाईट वाटतंय ते आजारी आहे तेव्हापासून. नाही काकी, होईल सगळं व्यवस्थित. काय तुम्ही हे करू नका, दुःख करू नका. म्हणजे आपण कसं जन्म दिलेल्या मुलाला जपतो तसं तेव्हापासून त्याला जीव लावले. तुम्ही कष्ट केले ना त्याच्यामुळे तुम्हाला वाईट वाटतंय. तुम्ही काकी कधी असं शर्यती बघायला गेलेला का मोठ्या नाही. लक्षाची? एखादी मैदानात ही कधी नाही गेली. नाही गेलेला कधीच? लांब लांब जायचे ते कशाला नेते ती बायका माणसात. होय, ते पण आहे. आणि आता कसं ड्रायव्हर आहे का नाही, हा, त्यामुळे लाईव्हर. ती बघाय गावते. हो, तर काही नव्हतंच live. मग तुम्ही मोबाईल वर ही बघत असाल, बघता का? बघतो. कसं वाटतं तुम्हाला? भारी भारी वाटत जिंकल्यानंतर बघायला, होय. म्हणजे आत्ताचे सामने बघता तुम्ही मोबाईल आणि वरती? असं मनाला वाटतंय की हे लक्ष जर पळत असतं तर किती आनंद झाला.
बघा काकी किती महत्वाचं सांगतेत, कारण त्यांचा जीव पण आहे मोठ्या लक्षावर, त्यामुळे त्यांना भावना. आता लोकांची बैल असते ती आपल्या हा, सांभाळ, हा. तरी पण आपण लोकांची मन सांभाळत नाही, आपलीच आहे ती मन सांभाळ. तेच महत्वाचं मग असतं. खरंच आपल्या पैसे आहे ती म्हणल्याने आपल्या जनावर सारखीच आपण सांभाळायची असते. बरोबर आहे. देव बसलेला असतो घराला. खरंच काकींशी बोलताना असं वाटलं की खरंच हे आता वेगळं. सर्दी लक्ष गेली ती का नाही हा, तिकडे, हा. तरी पण वाटतंय गोटा मोकळा असल्यागत वाटतंय. एवढी सवय झाली सवय त्यांची. झाली होती बैलांची, लय सवय झाली. आणि ह्याची तरी काय लय सवय आहे. सगळ्यात पहिला बैल आहे ना तुमच्या. बैला बैल किती बारक्यापणापासून बैल आहे. लय परिस्थितीपासून ते बैल, आणि ते आल्यापासून तरी चांगलं झालं. काय वाईट झालंय तेव्हा. सगळीकडे ओळख झाली माणसांची, मोठ्या मोठ्या माणसांची. मोठ्या मोठी माणसं आपल्या त्याच्यानं पाय आपल्या लागतोय घराला, गरीबाच्या लागतोय का नाही? होय. मग कशाला येते ती माणसं आपल्याकडे. मग किती तेच मोठी तर मोठी मोठेपण आहे. पुण्याची कुठली लांब लांबची माणसं आहेत. त्या दिवशी तर आम्हाला म्हटली ती काकी, खरंच तुम्ही बैलासनी म्हणताय गोंधरा फोटो काढा, तुमचा मोठीपणा आहे. होय. आम्हाला हात लावून देत नाही ती दुसरीकडे बैला, देत अशी नाहीत. म्हणते. हो, काकींचं बोलणं म्हणजे नमस्कार करते त्याने जाताना, आणि काय पाहिजे काय त्यानं आणि करायचं. त्याच्यामुळे किती आपल्याला पहिली परिस्थिती तुमची कशी होती? मग जरा होती बिकट होती का? पण मोठं लक्ष आल्यापासून होय, खूप चांगलं सुधारणा झाली. आणि मुख्य म्हणजे नाव पण कमवलं नाव आणि कमवलं. मोठ्या मोठ्या माणसात आपली माणसं ओळख झाली किती निर्माण. किंमत येते ते होय, मालकासनी. बरोबर आहे. मग पण तुमचं काकींशी बोलताना जाणवलं खऱ्या अर्थानं एक जीव लागणं काय असतं हे. जीव खरं लय आहे सगळ्यांचाच लक्षावर आमच्या जीव. होय. होय, सगळ्यांचा बायका पण लय झटली ती सगळं. की बोलताना ज्या भावनिक झाल्या ते खऱ्या अर्थानं ते अश्रू नव्हते, ते खऱ्या अर्थानं मोठ्या लक्षाप्रती असणारा त्यांचा एक जिव्हाळा होता, प्रेम होतं. आणि काकी वाईट वाटून घेऊ नका, तुमची जी मोठ्या लक्षाची पैदास आहे ते पण मोठ्या लक्षाला तुम्ही किती चांगलं सांभाळले, ते होय. पण पैदास आहे तो पण एक लक्ष म्हणून असंच नाव तुमचं कमवेल. आणि त्यामुळे आम्ही पण तुम्हाला शुभेच्छा देतो की जसं सदिच्छा व्यक्त करतो की जसं मोठ्या लक्षानं आतापर्यंत तुमचं होय. नाव केलंय, तुमच्या सगळीकडे ओळख निर्माण केली, तुम्ही सांगता तर तुमचा जीव आहे, तसंच तो पण लक्ष म्हणून नावारूप असेल आणि तो पण अशीच मैदान त्याचं पण जिंकत आम्ही जाईल. लक्षाचं नाव ठेवलं, आणि ते पण असाच लक्षात झाला पाहिजे. काकी जसं तुम्ही होय. म्हणताय ना सगळं होणार, कारण तुम्ही खूप प्रामाणिकपणे होय. आणि एवढी जपले तुम्ही, तुमचा एवढा जीव आहे, तसंच होणार तुम्ही म्हणताय तसंच. लक्षागतच तयार करायचा, लक्षागतच पळाला की तुम्हाला आणि मुलाखत घ्यायला बोलवायचं 100% होणार काकी. पहिल्याच 100% होणार तुम्ही जसं म्हणताय फोन तसं. करून बोलवून घ्यास पहिल्यांदा. कारण तुमचं कष्ट आहे त्याच्या पाठीमागं असं डोळ्यात कुणाचे पण अश्रू येत नाहीत काकी. आम्ही तुम्ही लय केलंय कष्ट सगळं केले. त्याच्यासाठी. आणि जनावरांची बाबतीत आम्ही चुकरापणा कधीच करीत. आम्हाला 2-2 वाजेपर्यंत आम्ही पण त्यांची त्यांची काळजी व्यवस्था घेणार. करणार. पाणी उपकाराचं येळवर ती वैरण व्यवस्थित मग जेव्हा स्वतः बसतेली तेव्हा मग आपण जेवायला जायचं. एवढं सोपं नसते ह्या मग. गोष्टी जरी म्हणत असलं तरी. जनावरासारखं जनावर बरोबर जनावर व्हायला लागतं. बरोबर तेव्हा आहे. कष्ट म्हणते ती. लावला म्हणजे माणसं जीव कशी लावते ते असं लक्षात जीव लावला. खरंच आहे. सगळीच आमच्या घरातली आजारी पडल्यापासून लय व्यवस्था करते बैलांची. खूप चांगला विचार होय. तुम्ही, पण आता वय पण झाले त्याच्यामुळे वय झालंय ना आणि ती गुडघ सुजली. खरंच आपण बऱ्याच व्हिडिओ मधून बैलगाड्या मालकांच्या त्यांच्या घरातल्यांच्या मुलाखती बघितल्या, त्यांच्याकडून जाणून घेतलं की बैलाविषयी, नंदीविषयी. आज पहिल्यांदा आपण बघितलं की खरंच बैल प्रेमी किंवा बैलाची मालकी नसते, तिचं बैलाप्रती किती प्रेम असतं, किती जिव्हाळा असतो. त्या सांगत असताना त्यांना अश्रू आवरणं कठीण गेलं किंवा त्यांना अश्रू नाही आवरता आलं. हे खऱ्या अर्थानं त्यांचं बैलाप्रती, नंदीप्रती, मोठ्या लक्षाप्रती असणारं प्रेम आहे. आणि काकी नक्कीच जी पैदास आहे ना ती नक्कीच तुमचं नाव करणार, एवढं मात्र नक्की. तर तुम्ही बघितलं मित्रांनो, भाऊनी सांगितलं, काकीने सांगितलं, त्या लहान मुलाप्रमाणे मोठ्या लक्षात असणार त्यांचं नातं त्यांनी सांगितलं. तर ज्यावेळी मैदानं असायची त्यावेळी मोठं लक्ष एवढ्या स्पीडनं पळायचं, त्यामुळे आता थोडंसं वय झाल्यामुळं तो काही वेळाने बसला, कारण त्याचं पाय थोडं
दुखतायत किंवा सूज येते त्याच्यामुळे तो बसला यावेळी. पण काकीने सांगितलं, काकींचं मोठ्या लक्षाविषयीचं प्रेम बघितलं, भाऊंचं त्यांचा जिव्हाळा बघितला. तर नक्कीच आपण आशा करूया की मोठ्या लक्ष नुसतं जरी आता शर्यतीत नसला किंवा नुसता नुसता फिरून आला, उठला बसला तरी पण काकी म्हणतात तेवढ्याच समाधान आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळं जाणून घेतलं आणि आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातूनच आपण सदिच्छा व्यक्त करूया की मोठ्या लक्षाला असंच अजून दीर्घ आयुष्य लाभो आणि त्याची जी पैदास आहे ती भाऊंचं आणि काकींचं नाव असंच अजून उंचवत ठेवावं.